नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. पण या कर्जमाफीच्या गोष्टीत एक मोठा विरोधाभास दडलेला आहे, एक गुंता आहे. चला, या विश्लेषणात आपण याच गुंतागुंतीच्या मुळाशी जाऊया आणि नेमकं काय घडतंय हे समजून घेऊया. तर या कथेची सुरुवात होते ती अलीकडच्या स्थानिक निवडणुकांच्या निकालांमधून. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ग्रामीण आणि शेतकरी बहुल भागांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जाते, बरोबर तिथेच सत्ताधारी पक्षांना मोठं यश मिळालं आहे. पण या निवडणूक निकालांच्या अगदी उलट चित्र दिसतंय ते शेतकऱ्यांच्या भावनांमध्ये. एका शेतकऱ्याच्या शब्दात सांगायचं झालं तर, सरकार थोडी बेमानीने वागते असं मला वाटतं. हे एकच वाक्य त्यांच्या मनातली विश्वासघाताची भावना स्पष्ट करतं. म्हणजे बघा, एका बाजूला मतं आणि दुसऱ्या बाजूला इतकी तीव्र नाराजी. मग प्रश्न हाच निर्माण होतो की मतदानाच्या आकड्यांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भावनांमध्ये एवढी मोठी तफावत का आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपण या माहितीच्या सादरीकरणात शोधणार आहोत. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, शेतकऱ्यांचा विरोधाभास. यात आपण निवडणुकीचे निकाल आणि जमिनीवरची परिस्थिती यातलं अंतर जरा खोलात जाऊन पाहू. आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया. नुकत्याच झालेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी आघाडीनं दणदणीत विजय मिळवलाय. आणि हे सगळे मतदारसंघ प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असलेले आहेत. आणि इथेच तर खरा विरोधाभास आहे. म्हणजे बघा, ज्या क्षणी सरकारला मतांमधून पाठिंबा मिळतोय, अगदी त्याच वेळी सरकारच्या धोरणांविरोधात मोठी आंदोलनं करण्याची तयारी सुरू झाली होती. हे कसं शक्य आहे? मग ह्या नाराजीचं मूळ कारण तरी काय? याचं उत्तर दडलंय कर्जमाफी योजनेमधल्या एका वादग्रस्त अटीमध्ये. चला, ती अट नेमकी काय आहे आणि ती इतकी वादग्रस्त का ठरतेय ते पाहूया. तर ही आहे ती वादग्रस्त अट. योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांचं कर्ज जून 2025 पर्यंत थकलेलं आहे, फक्त त्यांनाच कर्जमाफी मिळेल. पण समस्या ही आहे की जे शेतकरी 2025-26च्या ओल्या दुष्काळात सापडले, त्यांना यातून वगळण्यात आले. याचा सरळ अर्थ असा की ज्यांना आज मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे, त्यांच्यापर्यंतच ही मदत पोहोचणार नाही. ही टाईमलाईन पाहिली की अडचण लगेच आपल्या लक्षात येते. सरकारनं जून 2025 ही अंतिम मुदत ठेवली आहे, पण शेतकऱ्यांना खरा फटका बसला तो 2025-26च्या ओल्या दुष्काळात. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची अपेक्षा होती की जून 2026 पर्यंतचं कर्ज विचारात घेतली जातील, पण तसं झालं नाही. आणि विशेष म्हणजे याआधी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येईल तेव्हा सरकार नक्की मदत करेल. पण सध्याचं धोरण त्या आश्वासनाच्या अगदी उलटं चित्र दाखवतंय, ज्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखीनच वाढला आहे. साहजिक आहे, ह्या धोरणामुळे परिस्थिती आता थेट संघर्षावर येऊन ठेपली आहे. शेतकरी आता आंदोलनाचा इशारा देत आहेत. पाहूया या विरोधात काय पावलं उचलली जात आहेत. आंदोलनासाठी एक तारीखही निश्चित करण्यात आली आहे आणि ती म्हणजे 1 जुलै. सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर या दिवशी मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आणि आंदोलनाचं स्वरूपही ठरलंय. कार्यकर्ते बच्चू कडू यांनी राज्यव्यापी रेल रोकोची घोषणा केली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्याची रेल्वे वाहतूक ठप्प होऊ शकते. आणि त्यांनी एक गूढ इशाराही दिला आहे. ते म्हणतात, एकही रेल्वे आम्ही फिरू देणार नाही, पण तुम्हाला माणसं दिसणार नाहीत. यावरून आंदोलनासाठी कोणत्यातरी वेगळ्या आणि अनपेक्षित तंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. आता या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा या कथेतील सर्वात मोठ्या कोड्याकडे येऊया. मतदारांच्या वर्तनाचा नेमका अर्थ काय लावायचा? हाच तो कळीचा मुद्दा आहे. जर सरकारच्या धोरणांवर एवढी नाराजी आहे, तर मग ती मतपेटीतून का व्यक्त होत नाहीये? मतदार आणि आंदोलक हे खरंच दोन वेगळे गट आहेत का? सहसा लोकशाहीत कसं असतं, मतदार अशावेळी सरकारला एक झटका देतात. पण महाराष्ट्रातल्या या प्रकरणात तसं काहीच होताना दिसत नाहीये. आणि याचमुळे राजकीय विश्लेषकही गोंधळात पडले आहेत. मग जर मतदार सरकारला थेट संदेश देत नसतील तर पुढे काय? या संघर्षातून कोणते मार्ग निघू शकतात यावर एक नजर टाकूया. एक महत्त्वाचा विचार आता पुढे येतोय, तो म्हणजे शेतकरी एकच आहे, मग तो थकबाकीदार असो किंवा नियमित कर्ज भरणारा. संकट तर सगळ्यांवर सारखंच आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ह्या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग दिसतायत. एक म्हणजे राजकीय कृती, म्हणजेच निवडणुकीच्या माध्यमातून आपली नाराजी एकजुटीने व्यक्त करणं, आणि दुसरा म्हणजे प्रत्यक्ष कृती, जिथे धोरण बदलायला भाग पाडण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हाच मुख्य मार्ग ठरू शकतो. आणि याच प्रश्नावर आपण आजचं हे विश्लेषण संपवत आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला मतदानातून झटका देतील की आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना आंदोलनाचाच मार्ग स्वीकारावा लागेल? याचं उत्तर येणारा काळच ठरवेल.